घातलं गाड्या जरा चूल पिटविली लय गार लागतंय मरणाचं काय केलं बाबा ना बहिण पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार आता जेवण केलं मसाले भात बनला होता मस्तपैकी भारी आता जेवलो आणि म्हणलं चला बाहेर आलो तर म्हणलं लईच गार लागायला लागलं बाहेर सगळं निघूशी वाटणं इतकं गार लागायला लागलं म्हणलं आता चूल पेटीशिवाय का पेटील्याशिवाय काय पर्याय नाही गार काय अंगातलं त्याशिवाय जाणार नाही मस्त आता विचार आलता बाबा ना बहिण म्हणलं जरा आराम आपलं म्हणलं झोपावं म्हणलं आता पण परत विचार आला म्हणलं चला उशिरा व्हायला पण बाबा बहिणींना म्हणलं व्हिडिओ टाकावाचं म्हणलं कारण सकाळी मी एक व्हिडिओ टाकला दाजीला सवड मिळली पण आज दिवसभर काय झालं बाबा बहिण तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही म्हणजे बायकोनी झाडं आणलेली तुम्हाला तर माहितीच आहे नारळाची 2 झाडं आंब्याची 2 झाडं आणि एक तसलं विहिरीचं झाड आणलेलं पण आता ती झाडं आणलेली जवळपास महिना 2 महिने होऊन गेलं झाडं आणलेली पण आता ती झाडं म्हणलं कसं आहे नाही जर लावली तर तशीच सुकून जाते आहे का नाही काय उपयोग व्हायचा मग त्या झाडांचा म्हणलं आणून मग आता त्याला कसं आहे बाबा ना बहिण म्हणलं आज जरा दाजीला सवड मिळली म्हणल्यानंतर म्हणलं चला आज तेवढं झाडांचं कामच करू पण आज बी होतं बाकीचं काम आपल्या मागं तिला दवाखान्यात घेऊन जायची होती तालुक्याला ट्रीटमेंट तिला चालू केलेली आहे जरा एवढा तेवढा त्याला फरक पडलेला आहे असं काही नाही पण कसं आहे दवाखान्यात आज 8 दिवस झालं 8 दिवसात मग त्यांनी सांगितलं होतं पुढच्या बुधवारी तुम्ही घेऊन या पण आता कसं झालं बाबांना बहिण की ही झाडं लावता लावता अंधार पडला पण आता झाडं बी कसं आहे बाबा ना नारळाची झाडं येतं आणि ती नारळाच्या झाडांना कसं आहे की मोठाली आळी करावं लागतात कारण असं एवढं बुडवतं तिचं मग आळी तर मोठी करावं लागते ना आणि शिवाय त्याला जरा खड्ड जरा एवढं लांब खाली केलं खोल केलं आता त्याच्यात लावताना बी जरा माहिती घेतली आणि मग लावलं आता लावताना कसं केलं बाबा ना ती की त्याच्यात खाली खत टाकलं आता खत शेणखत टाकतात आणि लेंडी खत आहे आपल्याकडे लेंडी खत मी टाकलं परत ते म्हणजे त्याला मीठ टाकतात खाली मीठ टाकून माती लुटली परत मीठ टाकून माती लुटली असं म्हणजे त्याला आपण आज झाडं लावलेली इथं ते नारळाची पण तुम्हाला तर काही दाखवली नाहीत बरं का आता मी झाडं बायकोणी दाखवलं ही काय मला माहीत नाही बाबा नवीन पण तुम्हाला उद्या सकाळ तर मी नक्कीच झाडं लावेल मस्तपैकी अशी झाडं लावल्यात आता त्याला कसं आहे रोड आपल्याला म्हणजे झाडं कशी आहेत की रोडला चिकटून येत आणि रोडला चिकटून असल्यामुळं काय होतं की जनावरं तुम्हाला तर माहिती रस्त्याने जातात येतात आणि मग त्याला संरक्षण तर करावंच लागेल ना म्हणून मग काय केलं बाबा ना त्याला लगेच जाळ्या मारून घेतल्या आता जाळी मारायचं म्हणलं झाडं लावायची जाळ्या मारायच्या म्हणलं ना तर ती झाडं उरकणार नाहीत ना होणार नाहीत ना आता 2च झाडं होते पण आता मोठाली आळी बनवली आणि त्याला मग जाळी मग चांगली लांबवर लावली अशी म्हणजे कसं जनावरांना असं तोंड त्याच्यात पुरणार नाही खाता येणार नाही काय नाही अशा हिशोबाने आपण ती झाडं लावलेली आहेत पण ती झाडं लावता लावता काय झालं की संध्याकाळ झाली आता संध्याकाळ झाल्यानंतर बाबांना कसं आहे मग चहा पिलो जरा परत मग म्हणले मसाले भात बनवायचा आहे आणि पोरी म्हणल्या मग तसला कच्चा मसाला खडा मसाला गावाला नाही गेलो आलो परत आता आल्यानंतर तुम्हाला तर माहिती बाबांना बहिण की थंडीचा दिवस आहे सध्याच्याला इतकं गार लागतंय मारण्याचं त्यात बायको बसली काय भांडी धुणं बसली आणि मग आता तुम्हाला आता दोन्ही भांडी बाबांना बहिण मी सांगतोय थंडी उठायचा दिवस आहे उद्या सकाळ बघ उद्याच्याला आहे का नाही उगं आजारी पडायचं लक्षाने आता आज तुम्हाला सांगतो पिलूला डॉक्टर बोलला होता सलाईन लावली ती काय आऊट गेलं ते अर्ध सलाईन तर तसंच ठेवून दिलं मग इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या आता जरा थोडं बरं आहे तिला असं काय ना आता मला बी खोकला येतोय तुम्हाला सांगतो आता मी इथं काल गोळ्या आणल्या होत्या तसं काय नाही खोकल्याच्या गोळ्या खाल्ल्या बी आज जरा फरक नाही मला नाहीतर मला ज्याला खोकला येतो आता तेच काय झालंय की दाजी तिकडे जातोय हॉटेलमध्ये खातोय जी होती हॉटेलमध्ये गेल्यानंतर वडापाव भजी मिसळ पुरी भाजी मग आता काय होतं की आपल्याला तेलकटाची सवय नाही
आणि मग ती हॉटेलमधलं जेवण म्हणलं की तेलकट सारं, त्याच्यामुळे जरा घासा माझा जाम झाला, खोकला यायला लागला मला, त्याच्यामुळेच मला खोकला यायला लागला. तर चला असू द्या, कसं आहे आता आपल्याला सवय नव्हती इथून मागं सारखी हॉटेलमध्ये जेवायची, पण आता कसं आहे सवय लागेल हळूहळू, असं काही नाही. पण आता आपल्याला कामाला तर गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि बाहेरचं हॉटेलमध्ये खाल्लेलं म्हणजे खाणं तर काय म्हणजे खावाच लागणार ना, आहे का नाही. आता त्याच्यात कसं आहे भावांना बहिण, तुम्हाला तर पाहिजे दुपारी मी झाडं लावत होतो, बायको काढत होती हिडू, आता मला आलं टेन्शन भावांना बहिण. आता मी कुठे हे काम, मी काय इथं असू ना, कधी असतो कधी नसतो. आपलं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे दाजीचा मुक्काम पडतो तिकडं, आणि मग आपल्याला इथं काय चाललंय काय नाही चाललंय सध्याच्याला काय आपल्याला माहीत होत नाही, आणि मी बी काय विचारित नाही. आपण एकच दाजीने डोक्यात धरलंय, आपलं काम, आपलं काम करायचं, आपलं पैसे कमवायचे, आपली लेकरं बाळ बघायची, आपली बायको बघायची, हीच दाजी सध्याच्याला डोक्यात, दुसरं काय डोक्यात बी नाही भावानं बहिण. पण मी आता कसं आहे, मी तो मला व्हिडिओ बनवायचा नव्हता भावानं बहिण, पण कसं झालं की जरा मला टेन्शनच आलं. टेन्शन असं आलं भावानं बहिण, तुम्ही बघितलं आता बायको व्हिडिओ बनत होती, बायको मस्त मला बोलत होतं, मी बोललोच नाही. मग टेन्शन आलं ना भावानं बहिण. हां, का नाही टेन्शन येणार? आता तुम्हाला मी सांगणारच आहे, मला कमून कशाचं टेन्शन आलं आहे, काय झालं आहे काय नाही, तिथं तुम्हाला मी सांगणारच आहे भावानं बहिण, त्यात काय वाद नाही आहे. आता तुम्हाला हे बी चांगलं माहिती की आता मला मस्त आज कमेंट आल्यात, दाजी तुम्ही रोज एक का व्हायना पण व्हिडिओ टाका. आता बरोबर आहे तुमचं, दाजीने एक का व्हायना पण रोज व्हिडिओ टाकला पाहिजे, कारण सोशल मीडियावर आपल्याला पैसे मिळतात, मग ती कशाला नुकसान करायचं, आहे का नाही. मग त्याच्यामुळं आता दाजीने ठरवलं की आपलं बाबा जरी नाही आपल्याला मोठा व्हिडिओ जमला बनवाय, तरी आपला 2 मिनिटाचा म्हणा, 3 मिनिटाचा म्हणा, 5 मिनिटाचा म्हणा, जसं आपल्याला जमन कामातून तसं आपण दाजी रोजची रोज एक का व्हायना पण व्हिडिओ सोडणार. भावा बहिणींच्या म्हणण्यानुसार मी रोज एक का व्हायना पण व्हिडिओ सोडणार, असं दाजीने ठरवले. पण आता त्यात काय झालं माहिती का भावानं बहिणीनं, की दाजीला मुक्काम पडला ना की दाजी दिवसभर तिकडंच असतो, मग तिकडं आपल्याला वेळ मिळाला पाहिजे एक दिवस. जरी मला दिवसभर व्हिडिओ नाही ना जमला टाकायला, तरी मी संध्याकाळी व्हायना पण व्हिडिओ आल्यानंतर टाकणारच, पण एक रोज का व्हायना पण एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार. पण असू द्या, जाऊ द्या. आता जो मुद्दा तुम्हाला बोलायचा होता मला, त्यासाठी तर मी भावानं बहिणीनं कसं आहे संध्याकाळचा आज उशीर झाला आहे, तरी बी मी व्हिडिओ बनवायचं म्हणजे भावा बहिणी बरोबरच आपलं मन मोकळं केलं पाहिजे, आहे का नाही. तर विषय असा आहे भावानं बहिणी, आता जवळपास 2-3 दिवस झालं मला काही इकडचं माहिती नसतं, नाही म्हणजे मी विचारत बी नाही, काहीच नाही. पण मला एवढं टेन्शन आलं की बाबा आपल्याला बायकोनी विचारायला पाहिजे का नकोच, हां विचारलं पाहिजे का नको, साधा फोन तरी एक केला पाहिजे ना बुवा, असं असं आहे तसं तसं आहे. आता मी कसं आहे भावानं बहिणी, 24 तास मी तिथं सारखा कामात आहे, बरं मी माझ्या कामात आहे, मग बुवा निदान फोन करून तर सांगणं काम आहे ना, किंवा मला सांगणं की बुवा तुम्ही या इथं असं आहे तसं आहे. हां बरं स्वतः म्हणजे हे सगळं काय डिसिजन घ्यायला लागले, सगळं स्वतःच काय सगळ्या गोष्टी करायला लागली, आपलं काय आहे का नाही भावानं बहिणी, आपला काय अधिकार आहे का नाही. आता तुम्ही म्हणता दाजी काय बोलायला लागला काय म्हणायला लागला, आपल्याला मेन मुद्दा तुम्ही लक्षात घ्या भावानं. आज कसं आहे 2-3 दिवस झालं, आता मला कळलं असं की पाहुणे आलती म्हणून, पाहुणे आलेले आहेत म्हणजे आज ते येऊन गेले असं मला कळलंय. आता सांगतात भावानं बहिणी मला इथं, बायको जरी मला म्हणली नाही ना तरी मला इथं सांगतात. मग आता भावानं बहिणी आता आपल्या बायकोवर आपण भरपूर असा विश्वास टाकलेला आहे, आणि त्याच्यात माझं काय झालं की मी व्हिडिओ बी टाकीत नाही तर मला भाऊ बहीण मी सांगतात. पण सध्याच्याला माझं म्हणजे 5-6 दिवस झालं व्हिडिओच नाही, आणि मी म्हणजे एक नाम केशव म्हणजे आपलं काम भलं आपलं घर भलं बस एवढंच. ती बी घरी बी काय मुक्काम पडत असल्यामुळं आपण सध्याच्याला इकडं दुर्लक्ष झालं ना माझं. आणि मग माझ्या गैरहजेरीत जर बायको जर स्वतः सगळ्या गोष्टी जर निर्णय जर घ्यायला लागली म्हणल्यानंतर मग करायचं काय. तुम्हाला काय वाटतंय भावानं बनवायचं, मला बाबा नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही आज जशा मला चांगलं कमेंट केल्या, आणि सगळीच भाऊ बहीण खुश आहेत दाजीवर की बाबा दाजी आपला कामाधंद्याला जायला लागला, नो टेन्शन. मला बी भारी वाटलं भावानं बनून तुम्ही म्हणजे चांगल्या कमेंट केल्या.
खूप लय भारी वाटलं, मस्त वाटलं. पण मी व्हिडिओ बनवलाय खास कायसाठी बनवलाय ही खास तुम्हाला मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायसाठी मी व्हिडिओ बनवलाय. तर ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय भाऊ ना, मला विचारायला पाहिजे ना. निदान फोन करायचा की बाबा असं असं आहे तसं आहे तुम्ही या, किंवा बाबा मी एकटे काय करणार आहे. परपंच कसा आहे भाऊ ना दोघांचा आहे. हां मग दोघांचा परपंच आहे म्हणल्यावर आता मी काय मी म्हणतो माझ्या वाट्याला येईन ते तर मी घेतलं ना. का आम्हाला जातो ही ती करतोय म्हणल्यानंतर बुवा चला आहे का नाही. मी सगळ्याच गोष्टी समजून सगळ्या गोष्टी समजून घेऊन मी भावानं बहिणू कामाला उद्या करायला लागलो नको बाबा. हां आपल्याला भाऊ बहीण बोलतात, बायको बी नाराज टेन्शनमध्ये, तिच्यावर सगळा लोड. मग बाबा एकट्या माणसावर लोड आल्यानंतर मग माणसाला काय वाटतंय काय नाही ह्याची बी मला जाण ठेवली मी. मग तसं भावानं बहिणू मला ह्याने विचारलं पाहिजे ना. कमून नाही विचारलं, मला टेन्शन आलं दुपारी. आता व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला सांगतो तिचा मी बोललोच नाही काय. तुम्ही ओळखून घ्या दाजी का बोलला नाही. परत एकदा तुम्ही दुपारचा व्हिडिओ ती बघा जाऊन तुम्ही भावानं बहिणू. कारण आपण टेन्शनमध्ये असल्यामुळं मी ना व्हिडिओमध्ये बोललो नाही काहीच. आपलं गप आपलं काम करत राहिलं दिवसभर. आपलं ती 2 झाडं लावली, जाळी फिरी लावली, एकदम टाकाटक जाळी लावली. आता उद्याच्याला तुम्हाला तर माहिती आहे भावना आपल्याला जायचं कामाला उद्याला. बरं आता उरकाताच तुम्हाला सांगतो 10 आणि 11 वाजतात 12 वाजतात. आता अजून 2 झाडं इथं लावायची आंब्याची झाडं. आता ती कुठंतरी आपल्याला म्हणजे लावावंच लागतात ना. नाही तर ती जायची सुकून जळून जायची, काय उपयोग व्हायचा. बरं असू द्या जाऊ द्या भावानं बहिण. काय माझ्या मनातली शंका आहे मी तुम्हाला बोलून दाखवली. काय चुकलं असलं तर आजीला भाऊ माफ करा. पण कसं आहे भावानं बहिण माहिती का, माझी शंका होती ती मनातली काढली तुमच्या पुढं. मी माझं मन म्हणजे विचारही ठेवलं तुमच्यापासून. याच्यात तुमचं विचार काय आहे तर तुमचं काय म्हणणं आहे बुवा दाजीला सांगायला पाहिजे होतं का नव्हतं, माझा विचार घ्यायचा होता का नव्हता ही तुम्ही मला सांगावं. बरं चला जाऊ दे भावानं बहिण. आता कसं आहे तुम्ही म्हणता दाजी जवळजवळ महिना 2 महिना झाला काही बोलला नाही. व्हिडिओ म्हणजे टाकीतच नाही व्हिडिओ कामात असल्यामुळं. आतापर्यंत काय म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा दाजी काय बायकोबद्दल बा म्हणजे काय वाईट बोलतोय का काय का ही करतोय का काय, तसलं काहीच नाही भावानं बहिण आपल्या मनात. फक्त माझा विषय काय होता की मला सांगायला पाहिजे होतं, निदान फोन तरी करायला पाहिजे होता, निदान आल्यानंतर तरी काहीतरी म्हणायला पाहिजे ना, बोलायला सांगायला पाहिजे बुवा असं जाई तसं जाई पाहुणे आलते ही ती काय सगळं. मग काय मग दाजीने विश्वास ठेवायचा इथून पुढे सांगा बरं तुम्ही. मग माझ्या गैरहजेरीत जर काय बी निर्णय घ्यायला लागले म्हणून तर मी काय विश्वास ठेवायचा. आणि मग काय आपल्याला किंमत आहे. मग एवढं मी रेग्युलरमध्ये 2 महिने झालं कामाला जातोय ही ती करतोय. मग काय दाजी काय दिल्या वाकरीचा सांगितलं कामाचं आहे का. हां सांगा बरं तुम्हीच भावानं बहिण. आता मी काय भावानं बहिण जास्त काय बोलत नाही. आता तुम्हाला जेवढं माझ्या मनातली शंका होती तुम्हाला मी बोललो. चला मग बाय बाय सगळ्यांना.